मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण ऑन्ट हा टॉपिक पाहिलेला आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण ऑन्ट या टॉपिकशी रिलेटेड काही उदाहरणं तुमच्या सरावासाठी घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून तुमचा तो टॉपिक एकदम क्लिअर होऊन जाईल, कोणत्याही प्रकारचा डाऊट तुम्हाला त्या ठिकाणी राहणार नाही। बघा मित्रांनो, आपण ऑन्ट, ऑन टू आणि ऑन्ट ऑब्जेक्ट प्लस टू अशा प्रकारे या तिघांना शिकणार आहे, ज्याच्यामध्ये ऑन्ट आहे आणि कशा प्रकारे याचा इंग्लिश बोलताना वापर केला जातो आणि हे किती महत्त्वाचं आहे हे आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये शिकणार आहोत। बघा, पहिलं उदाहरण तुमच्या समोर आहे, तिला आमची मदत नको आहे। आपल्याला माहित आहे की एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे किंवा पाहिजे आहे हे सांगण्यासाठी आपण ऑन्टचा वापर करतो। तर तिला आमची मदत नको आहे हे नकारार्थी वाक्य आहे, याच्यामध्ये नकारार्थी सेन्स आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी आपण ऑन्टचा वापर करणार आणि वाक्य बनवताना नकारार्थी पद्धतीने बनवणार। बघा, सब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचं, सब्जेक्ट आहे ती। बघा, तिला आलंय, परंतु या ठिकाणी सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून आपण तीचा वापर करणार। ती म्हणजे सी, त्याच्यानंतर डझंट, त्याच्यानंतर ऑन्ट आणि त्याच्यानंतर अवर हेल्प। सी डझंट वॉन्ट अवर हेल्प, तिला आमची मदत नको आहे। पुढे बघा, पुढचं उदाहरण तुमच्या समोर आहे, मला या कामासाठी तुमचा सल्ला हवा आहे। सब्जेक्ट येणार आय, त्याच्यानंतर ऑन्ट, त्याच्यानंतर युअर ॲडवाईस, मला लिहिलं, त्याच्यानंतर हवा असणे, हवा आहे, तुमचा सल्ला युअर ॲडवाईस, आणि या कामासाठी फॉर दिस वर्क, आय वॉन्ट युअर ॲडवाईस फॉर दिस वर्क, मला या कामासाठी तुमचा सल्ला हवा आहे, अशा प्रकारे। ठीक आहे। पुढे बघा, पुढचं उदाहरण तुमच्या समोर आहे, मला याबद्दल आणखी माहिती हवी आहे। मला म्हणजेच आय, त्याच्यानंतर ऑन्ट, मला हवी आहे, त्याच्यानंतर उलटे यायचं आणखी माहिती म्हणजे मोर इन्फॉर्मेशन याबद्दल, अबाउट दिस। ठीक आहे, बद्दल म्हणजे अबाउट आणि यासाठी दिस। ठीक आहे, आय वॉन्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस, मला याबद्दल आणखी माहिती हवी आहे। पुढे बघा, पुढचं उदाहरण तुमच्या समोर आहे, त्याला तुझ्या मोबाईलचा पासवर्ड हवा आहे। त्याला सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून आले, म्हणजे ही येणार या ठिकाणी, त्याच्यानंतर ऑन्ट्स। ठीक आहे, एकवचन असल्यामुळे ऑन्टला एस लागलेला आहे, ऑन्ट्स, त्याला हवा आहे। ठीक आहे, इथपर्यंत झालं। पासवर्ड, द पासवर्ड, आणि तुझ्या मोबाईलचा म्हणजे टू युअर मोबाईल फोन, तुझ्या मोबाईलचा, अशा प्रकारे। ठीक आहे, ही वॉन्ट्स द पासवर्ड टू युअर मोबाईल फोन। पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे, तुला माझ्याकडून काय हवं आहे का? बघा, काय ना प्रश्न विचारला आहे, काय एक WH वर्ड आहे, म्हणजे हे WH इंट्रोगेटिव्ह, WH प्रश्नार्थी वाक्य आहे। सुरुवातीला WH वर्ड लिहिणार, काय म्हणजेच ऑट, त्याच्यानंतर डू, त्याच्यानंतर सब्जेक्ट काय तू म्हणजेच यू। ठीक आहे, त्याच्यानंतर ऑन्ट आणि त्याच्यानंतर फ्रॉम मी, ऑट डू यू वॉन्ट फ्रॉम मी, तुला माझ्याकडून काय हवं आहे का? ठीक आहे, बघा, किंवा तुला माझ्याकडून काय हवं आहे असं पण आपण म्हणू शकतो। या ठिकाणी का नाही लावला तरी आपल्याला ते समजतं की वॉन्ट या टॉपिकमधलं WH प्रश्नार्थी प्रकारचं वाक्य आहे। ठीक आहे, नाहीतर या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होऊन जाचाल की शेवटी पण का आले, म्हणजे हे इंट्रोगेटिव्ह म्हणजेच नुसतं प्रश्नार्थी वाक्य आहे का काय। ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, काय ना प्रश्न विचारला ह्या वाक्यात। पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तुला हे सर्व का पाहिजे? प्रश्नचिन्ह, का ना प्रश्न विचारला आहे। बघा, एक WH वर्ड आहे। ठीक आहे, का म्हणजेच फाय, त्याच्यानंतर डू, त्याच्यानंतर यू। बघा, डूचा वापर का केला, समोर येणारा सब्जेक्ट यू आहे म्हणून। ठीक आहे, फाय डू यू आणि ऑन्ट, त्याच्यानंतर हे सर्व ऑल दिस, वाय डू यू वॉन्ट ऑल दिस, तुला हे सर्व का पाहिजे किंवा का हवं आहे। ठीक आहे, अशा प्रकारे।
पुढे बघा पुढचं उदाहरण आहे, त्याला या प्रकल्पासाठी काही साहित्य हवं आहे. त्याला म्हणजेच ही, त्याच्यानंतर ऑन्स, त्याच्यानंतर त्याला लिहिलं, त्याच्यानंतर हवं आहे आलं, त्याच्यानंतर काही साहित्य म्हणजे सम मटेरियल्स, आणि या प्रकल्पासाठी फॉर दिस प्रोजेक्ट. ही वॉन्ट्स सम मटेरियल्स फॉर दिस प्रोजेक्ट. त्याला या प्रकल्पासाठी काही साहित्य हवं आहे. पुढचं वाक्य आहे, मला हे सर्व नको आहे. मला हे सर्व नको आहे. मला सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून आले म्हणजे या ठिकाणी आयचा वापर करणार. त्याच्यानंतर डू, त्याच्यानंतर नॉट किंवा डोंट पण म्हणू शकतो आपण या ठिकाणी, ठीक आहे, एकत्र जोडून. आय डू नॉट वॉन्ट आणि हे सर्व ऑल दिस. आय डू नॉट वॉन्ट ऑल दिस किंवा आय डोंट वॉन्ट ऑल दिस. मला हे सर्व नको आहे, ठीक आहे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, तुला त्याचे पैसे हवे आहेत. तुला यू सब्जेक्ट, त्याच्यानंतर वॉन्ट हवे आहे, हवे आहेत याचा अर्थ काय, कुठून निघतो, या वॉन्टमधून, आणि त्याचे पैसे म्हणजे हिज मनी. यू वॉन्ट हिज मनी. तुला त्याचे पैसे हवे आहेत. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, त्यांना सोबत स्त्री नको आहे. त्यांना दे, ठीक आहे, या ठिकाणी कॅपिटलमध्ये दे. त्याच्यानंतर डोंट, त्याच्यानंतर वॉन्ट. दे डोंट वॉन्ट स्त्री अ वुमन, आणि सोबत म्हणजे अलॉंग, ठीक आहे. दे डोंट वॉन्ट अ वुमन अलॉंग. त्यांना सोबत स्त्री नको आहे, ठीक आहे. पुढे बघा पुढचं वाक्य, तिला माझ्या आईचा मोबाईल हवा आहे. तिला शी, त्याच्यानंतर ऑन्स एस लागले कारण सब्जेक्ट एकवचन आहे, तिला आहे म्हणून, ठीक आहे, ती आहे म्हणून. त्याच्यानंतर हे लिहिलं, तिला हवा आहे, शी ऑन्स. माझ्या आईचा मोबाईल हे पूर्ण घ्यायचं, ठीक आहे. माझ्या आईचा मोबाईल, माय मदर्स मोबाईल फोन, ठीक आहे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, माझ्या भावाला माझा नवीन शर्ट हवा आहे. माझ्या भावाला सब्जेक्ट आहे माय ब्रदर येणार, एक आहे म्हणून ऑन्स येणार, आणि त्याच्यानंतर माझा नवीन शर्ट माय न्यू शर्ट, ठीक आहे, अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, मला तुझे गणिताचे पुस्तक हवे आहे. मला म्हणजेच आय, त्याच्यानंतर वॉन्ट, मला हवे आहे तुझे गणिताचे पुस्तक हे पूर्ण घ्यायचं, युअर मॅथ बुक आणि फुल स्टॉप. आय वॉन्ट युअर मॅथ बुक. मला तुझे गणिताचे पुस्तक हवे आहे. पुढे बघा पुढचं उदाहरण आहे, मला तिच्या घराचा पत्ता हवा आहे. मला आय, त्याच्यानंतर हवा आहे वॉन्ट. तिच्या घराचा पत्ता पूर्ण घ्यायचं, तिच्या घराचा पत्ता, हर होम ॲड्रेस, ठीक आहे, आणि फुल स्टॉप. आय वॉन्ट हर होम ॲड्रेस. मला तिच्या घराचा पत्ता हवा आहे. पुढचं वाक्य आहे बघा, त्याला त्याच्या वाढदिवसाला सायकल हवी आहे. त्याला ही, त्याच्यानंतर ऑन्स, ठीक आहे, ही ऑन्स सायकल अ बायसायकल, आणि त्याच्या वाढदिवसाला फॉर हिज बर्थडे, ठीक आहे. ही वॉन्ट्स अ बायसायकल फॉर हिज बर्थडे. त्याला त्याच्या वाढदिवसाला सायकल हवी आहे. पुढे बघा पुढचं उदाहरण आहे, तुम्हाला ख्रिसमससाठी काय हवे आहे. बघा कायनं प्रश्न विचारला आहे, म्हणजे हे WH प्रश्नार्थी प्रकारचं वाक्य आहे. कायसाठी सुरुवातीला ऑट येणार, त्याच्यानंतर डू येणार, त्याच्यानंतर यू येणार, आणि त्याच्यानंतर वॉन्ट येणार, ठीक आहे. डू का घेतलं कारण सब्जेक्ट आपला तो आहे म्हणून, त्याच्यानंतर वॉन्ट. तुम्हाला काय हवं आहे, हवे आहे, ठीक आहे, इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर ख्रिसमससाठी म्हणजे फॉर ख्रिसमस आणि प्रश्नचिन्ह. व्हॉट डू यू वॉन्ट फॉर ख्रिसमस. तुम्हाला ख्रिसमससाठी काय हवे आहे, ठीक आहे, अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं उदाहरण आहे, तुम्हाला किती हवे आहेत. तुम्हाला किती हवे आहेत. बघा हाऊ मेनी, त्याच्यानंतर डू, त्याच्यानंतर यू. हाऊ मेनी बघा किती. या ठिकाणी हाऊ मच आणि हाऊ मेनीमध्ये तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, आपण याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवूया, ठीक आहे. हाऊ मेनी डू यू वॉन्ट. बघा काय असतं, WH वर्ड असतो सुरुवातीला, त्याच्यानंतर काय असतं, डू किंवा डज, ठीक आहे. डू किंवा डज हे समोर येणाऱ्या सब्जेक्टवरनं ठरवायचं की कोणाचा वापर करायचा. त्याच्यानंतर काय सब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर वॉन्ट, अशा प्रकारे वाक्यरचना असते, ठीक आहे.
आता बघा या ठिकाणी आपण काय लिहिलं, WH वर्ड लिहिलं, त्याच्यानंतर डू लिहिलं, डू किंवा डज याच्यापैकी एक जण, आणि त्याच्यानंतर काय सब्जेक्ट कोण आहे इथं, तू म्हणजे यू, तुम्हाला, म्हणजेच सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून आलं म्हणून या ठिकाणी यू, आणि त्याच्यानंतर ऑन. ठीक आहे, लक्षात ठेवा जेवढं दिलं आहे तेवढंच आपल्याला लिहायचं असतं. जे ऑब्जेक्ट दिलेलं नसेल तर ऑब्जेक्ट लिहायचं नाही, किंवा रिमाइनिंग सेंटेन्स नसेल दिलेला तर रिमाइनिंग सेंटेन्स लिहायचं नाही. ठीक आहे, पण फॉर्म्युला पूर्ण लक्षात ठेवायचा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, तुम्हाला दुकानातून काही हवे आहे का. बघा शेवटी का लावून प्रश्न विचारला आहे, म्हणजे साधा प्रश्नार्थी वाक्य आहे. मग अशा वेळेस काय करणार, फक्त आपण डू किंवा डज सुरुवातीला लिहिणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑन, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. ठीक आहे, बघा डू आलं सुरुवातीला कारण सब्जेक्ट आपला यू आहे म्हणून, त्याच्यानंतर सब्जेक्ट यू, त्याच्यानंतर वॉन्ट, त्याच्यानंतर एनिथिंग. ठीक आहे, काही, त्याच्यानंतर दुकानातून म्हणजे फ्रॉम द स्टोअर. डू यू वॉन्ट एनिथिंग फ्रॉम द स्टोअर, तुम्हाला दुकानातून काही हवे आहे का, किंवा तुला दुकानातून काही हवे आहे का असं पण आपण म्हणू शकतो. ठीक आहे, पुढे बघा पुढचं वाक्य आहे, तुम्हाला आणखी कॉफी हवी आहे का. शेवटी का लावून प्रश्न विचारला आहे. ठीक आहे, त्याच प्रकारचं वाक्य आहे. सुरुवातीला डू किंवा डज येणार आहे. डू लिहिलं कारण सब्जेक्ट आपलं तुम्हाला आहे म्हणून, डू यू, आणि त्याच्यानंतर वॉन्ट. बघा इथून तुम्हाला हवे आहे का, अशा प्रकारचा इथपर्यंतचा अर्थ निघून गेला. त्याच्यानंतर आणखी कॉफी म्हणजे मोर कॉफी. डू यू वॉन्ट मोर कॉफी, तुम्हाला आणखी कॉफी हवी आहे का. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो काही उदाहरणं आपण वॉन्ट्स या टॉपिकशी रिलेटेड पाहिलेली आहेत. तुम्हाला जर खरंच यामधून काही शिकायला भेटत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग.